अलंका परी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरोचनं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरटकमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माभुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। अलंका परिपुण्य भूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जय आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादी रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमोचनं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुण सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतराष्ट्रमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माभुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमो लक्ष्मीपति पादुकाभ्यो श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः। जय जय जी जगत्पालका मुनी मानस चकोर मृगांका कृपा बुदातया पूर्ण शशांका ग्रंथादरी येईका मागील अध्यायी कथन तुवा वधविले कृपा करून गर्तकुपी अग्निनंदन गोपचंदे घातला परी कैसा लागा की कोठे नाही मुस माग जसा शंकर गेल्या माग फसवरी त्यासी वरी येले सुपुढे आता श्रुती श्रवण करावी रसाळ उक्ती सिंहावलोकनी घेऊन गती मागील कथा विलोका बद्रिका सर्वे पूर्ण तपासी गोरक्षकानी पा जान्हवी तेरासी तप आचारिता द्वादश वर्षी उद्यापन उरकिले पर्याचे त्यासी नाही ठाऊक काया भुवनी उभय अर्क संगोपित कामांतक परी माहीत नाही अनोन्या पुढील भविष्य तर जाणून गुप्त ठेविले ओळखून या परितप झाली अपूर्ण उभयंताही बोळविले कानिप निघाला उत्तर देशी महातपी तो गोरक्ष शेकी उत्तर पूर्ण मध्य गुणाशी संचार करिता चालिला प्रयाग गया काशी करून श्री गुरु ते शोधी गज कर्णनंदन या परिपूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मच्छिंद्रा शोधित परी तो कैसा की जलाविन विभक्त मासा की बाळ मातेचे वसवसा सदोदित हृदयात नावरे त्याते अन्न पाणी नावरे निद्रा सुखासनी सदा भोवते भाविकमनी उद्वेग चक्री पाडेला श्री गुरु आठवणी चितांत प्रमाणे करीतसे पिशाचवत सोडी श्वासा आणून घेत नाथ हे नाथ म्हणोनी वारंवार हंबरटे पुढीत म्हणे कधी भेटते गुरुनाथ प्राण डोळा उरला किंचित पाय आता दाखवी ऐसी प्रेमे होतसे वृष्टी पुल्या पुसे वागवटी म्हणे पाहिला असल्या मच्छिंद्र येथे कोणीतरी सांगा हो ऐसा बहुता पुसून नाना क्षेत्री करी गमन तो भ्रमत गौरी देशा कारण हेळा पट्टणी पातला तपे मस्त बक्षिले समग्र अतिसूक्ष्म जर्जर शरीर त्यावर श्री गुरु वियोग चिंता शर हरी टोले मारितसे जे ते बैसे ते वसे नीलबिंदू हाती नेत्रास कार्याकारण कोणे क्षेत्रास भिक्षा मागू जातसे तो हेळापट्टण नगरा माधरी येऊनी बैसला क्षणभरी तो द्वारपाळ ग्रामद्वारी बैसले होते काहीसे त्यांनी पाहुणी गोरक्षनाथ आदेश म्हणून त्याते नमित परी गोरक्षता द्वारपाळ पुसत मच्छिरनाथ आहे की तेव्हा ते म्हणते आमुचे गावी मच्छिर नामे कुणी गोसावी महाराजा आलाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती परिनाथा एक तापसी आला होता या गावासी नाम जालिंदर या जगाशी मिळवत होता महाराजा काय सांगावी तयाची नीती लोकांशी वाटी तैसा गबसती तो तृण भारावा आता माती आदर आम्ही पाहत असो गोरक्ष म्हणे काय कारण मस्तकी वाहत असे तृण
एरी म्हणे तो काननातून गोधन करिता आली तसे. गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे, एरी म्हणे ते गावीचे, परी निष्प्रवृत्ती गोधनाचे पालन करी महाराजा. गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस, राहुनी लोप कवन ठायस झाला पुढे तो सांगा. एरी म्हणते योग द्रुमा, 1 संवत्सर राहिला या ग्रामा, पुढे गेला कोठे ते आम्हा माहीत नाही महाराजा. या उपरी गोरक्षनाथ दिवस किती लोटले ते पाहत, एरी म्हणे दश आजपर्यंत लोटले संवत्सर महाराजा. ऐसे ऐकून तयांची वाणी, गोरक्ष विचारी आपुले म्हणी, तरी का माझा स्वामी नाम पालटोनी जगा माझी विचारला. मी साडूनी पूर्ण तपास लागावया करीत येईन धावत, म्हणून पालटिले सो नामस गावा माझी मिरवला. ऐसी कल्पना आणून म्हणी, अश्रुधारा वाहती नैनी, म्हणे महाराजा गेलाशी सोडून मज पाडसा कैसारे. टाकुनी निर्वाण काननाथ कोठे गेला माझा नाथ, मी अर्भक अज्ञान बाळक बहुत मोकलिले कैसे मज. हे नाथ तू सकळमय सर्वशी बापमाय, तुझ विन माते कोण आश्रय तिन्ही लोकी दिसेना. मज पारसाची एरणी चोरू गेली कोणे राणी, माझे स्मरण सकळ सांडूनी कैसी गुंतली तिकडेची. मग वसाची प्रेम माऊली कोण राणी चोरू गेली, तरी माझी स्मरण विसरली कैसी गुंतली तिकडेची. माझी मोहाची माय करू गेली अंतराय, मजरे विसरून सदैव हृदय कैसी गुंतली तिकडेची. ऐसी बोलून विलाप करीत ऊर्ध्व आंबडा मारुनी धावत, पोट कळूनी श्वास सोडित नाथ म्हणूनी. मग ते कानवाळू द्वारपाळ म्हणती नाथा न करी तळमळ, तुम्हा माये लेकराचा मेळ ईश्वर करील पुढारा. ऐसी वदती ते वाणी, गावात धाडीला भिक्ष लावणी, मग तू गोरक्ष सदनोसनी अलक्ष गाजवीत जातसे. परी जालिंदर होता ज्या ठाई ते सहज आला भिक्षेस पाही, तई एकट एक सदनी साई पाहुनी अलख म्हणतसे. तो सवाल ऐकूनी जालिंदर नाथ आदिश म्हणत मही आत, ते आदिश गोरक्षाप्रत श्रवण झाले तातडी. मग ते आदिश वंदुनी पुढती म्हणे कोठे आहात महाराज जती, एर म्हणे मही गडती विराजलो से महाराजा. गोरक्ष म्हणे कवन नामी मिळत आहात नाथ स्वामी, एरी म्हणे मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणतात. परी महाराज योग द्रुमा कवन नाम मिळत असे तुम्हा, आणि वर्धस्त प्रसाद उगमा कुरु कोण हो तुमचा हो. गोरक्ष म्हणे मच्छिंद्र जती वर्ध प्रसाद गुरुमूर्ती, आणि गोरक्ष नाम देहा प्रति जगा माझी मिळवले. परी महाराज ऐके युक्ती तुम्ही सेविली मही गती, जगे प्रविष्टुनी पापमती भंगित झाली लोकांची. ऐसे ऐकून त्याची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा, ती ऐकत अशी गोरक्षनाथा गोपानळ पेटला. म्हणे महाराज आज्ञा करावी क्षणेची घालीन पालथी मही, तवत्या नृपाची प्रौढी काही भस्म करी न क्षणात. जैसा अग्नी पेटला सदनात, तेने तृणतंतूची कोण गणित, त्यांनाही येथील नृपनाथ भस्म करीन महाराज. ऐसी गुरुमूर्ती देवा दानवाद वर्धती, ऐशी स्वामीशी घालून निगरती राज्य कैसा करीतोची. तरी आताची आज्ञाप्रमाणे लागू निधी एक क्षण. मग जालिंदर बोले वचन ऐसे हे महाराजा, या कार्याच्या पुढे कार्य नाथ हृदय विचारून पाहे, नाथपंत येणे दुनावे हेची भविष्य असे पहा. तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन, परी हे ऐसे वर्तमान बोलू नको जगाशी. तुम्ही हिंडता सहजमयशी, मम सुध कारिपा भेटता तुम्हाशी. श्रुत करावे कृत्य त्याशी, वृत्तात यथींचा सकळीक. मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादुनी रायसी कल्याण, माते काढील गर्तेतून वाढविल तो नाथपंत. ऐशी सांगून गोरक्षनाथला आदेश म्हणून बोलवित, आणि गोरक्ष ऐकून शांत आदेश होऊन आदेश म्हणत असे. मग आदेश शब्देची गमन करून निघाला गोरक्षनंदन, आहारापुरते मिळवून अन्न उपहारा संपादी. मग शिंगी शैली करून ग्रहण करिता झाला मार्गी गमन, तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊनी पोहोचला. एरीकडे कारिफानात गावोगावी भ्रमण करीत, परी ज्या गावी जाय तेथे जगा लागी बोधितसे. कानिफा मुखाची ये बोधस्थिती, ऐकुनी परम जन मानवती. सलील प्रेम दाटून स्थिती, अनुग्रह घेती तयाचा. मग त्या गावात एक एक दोन सचिष्ट निगती विरक्त मान, प्रपंच राहणी लाथ मारून नाता सवे चालती. ऐसे 1 2 5 7 10 विसांचा मेळा जमत, होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमे. पूर्व दिशी करिता गमन, तो श्रीराज्य दोष सगन.
त्याच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती माघारा. श्री राजात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणी, म्हणून शिष्य मंडळ दनानोनी परतुनी पाहती माघारी. ठाई ठाई करीती विचार, म्हणती श्री राज्य देव तीव्र, तेथे प्रवेश करिता नर वाचत नाही सहसाई. ऐसा देश कठीण असून स्वामी करी ती त्यात गमन, तरी अग्निकुंडी सकाळ निवण पूर्ण आवती इच्छितसे. जरी सेविला हलाला ते मग कोण पुरुष जगेल तेथे, जीवी तीव्र अग्नीत शिरतात येते. आळेना कैसे म्हणावे सदनी प्रेरला विश्वानर, सदन झाले खदे रांगर, तया माझे निघता नर वाचेल कैसा सहसा तो. की पतंग घेतात दीपाची भेटी, त्याची रीती येथे गोष्टी दिसून येते परी. शेवटी मूर्ती आम्हा दिसत असे. ऐसे होता निश्चय वचन, कोणी म्हणते करा पलायन, जीवित वाचला साधन करून येईल महाराजा. एक म्हणती ऐसे करावे सदृढ धरावे गुरुची पाय, मग जीवित्वाचे भय काय, जातसे तरी जाऊ द्या. काय वाचा तनुन धन, प्रथम त्याशी केले अर्पण, मग या जीवित्वाची आस्था धरून व्रत लागी का भंगावे. एक म्हणती लागले वेड, कैचे व्रत पडी पाड, जीवित हारल्या व्रत कोड, कोणी दृष्टी पाहिले. तर ह्या अर्थ सांडून निधन, या स्वामी लागी चुकवून गृहस्थांनो पलायन, करून जीवित वाचवा. या स्वामीशी लागले वेड, सादर मृत्यू झापड, ज्या ठाई पडेल धाड, चालून जातो त्या ठाई. ऐसे तुम्हाशी सत्य भासेल तरी हे मानून घ्यावे बोल, जीवित्वाची आस्था असेल तरी बोल फोल न मानावे. ऐसे ठाई ठाई ताटी, बैसुनी करती बोल चावटी, परी हा अर्थ सकळ पोटी. कानी पाते समजला मनात म्हणे भ्याले सकळ, हीन बुद्धी अति दुर्बळ, परी आपला प्रताप सांगता तुंबळ, सत्य वाटणार नाही यांसी. मग करी कळून भस्मच मोठी, स्पर्शास्त्र प्रयोग पोटी, जल्पुनी प्रेरी मही पोटी. तिन्ही दिशा लक्षुनी, पुढील मात्र मार्ग ठेवणी मोकळा. दिशा बंधन केल्या सकळा, केल्या परी ऐशा बळा, देवदानवा आतुळेना. केले अर्थ द्वयर्थ पर, शिष्य पळून नाही जाणार, आणि मारुतीचाही भुभुकार पोहोचू नये त्या ठाया. ऐसे स्पर्शास्त्र पृष्टी रचुनी शांत बैसला जेठी, मग शिष्या पाचारोनी शेवटी पुसत झाला तयासी. लहान मोठे मिळवून समुदायाशी बैसवून, म्हणे आम्हा लागी जाणे श्री राजत आहे की. परी तो देश कठीण वाचत नाही पुरुष रत्न, हनुमंत भुभुकारे करून प्राणहानी होतसे. पुढे देश बहुत कठीण, परी आम्हा लागी आहे जाणे, त्या दिशेचे तीर्थ करून येऊ ऐसे वाटतसे. हा मुझ विश्वास गुरुपाशी, जरी असेल भवप्रवाही तरी देशाची लंगणी मही पुन्हा येऊ माघारे. ना तरी विसुके जाऊ प्राण, परी मनाची धाव घेई पूर्ण, तरी तुमचा विचार कवन तो मज प्रती दर्शवावा. जे निसीम गुरुच्या असते भक्ती, तीही धरावी माझी संगती, ना तरी जीवलोभ असेल चित्ती, ती जावे माघारे. ऐसे सांगून बोलावेत म्हणे देखील बुद्धी करा इथ, मग निस्सीम भक्ती चक्कीचे तया ठाई राहिले. 7 शेतात 7 जण ठाई उरले, स्थान धरून वरकड कंबरवस्ती करून, कल्पिला मार्गी चालले मनात मानिती सुख वसा. म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा, पळून जाता काजळी लेशास, मूर्खत्व येते आपणासी. तरी फार बर्वे झाले स्वामीने अंतर ओळखिले, उजळणी ओळविले कीर्ती महात्म्य रक्षोनी. ऐसा चित्ती सुखवसा म्हणून आले पंथी करीती गमन, एक कोस गेले धावून सीमेपर्यंत ग्रामाच्या. परिस्पर्शास्त्र सीमा लक्षून बैसले होते मही विष्णून, तेने ताच धरिले कवळून महिशी दृढ केले ते. पद झाले मही व्यक्त, मागे पुढे ठेवाया नसे शक्त, जैसे सावज गुंतल्या चिखलात बळ काही चालेना. असो झाले मही व्यक्त म्हणून हस्ते काढू जात, हस्त झाले मही लिप्त, मग सगळं ओणवे झाले. एरिकडे कानी फानात त्या साता ते बोलावून घेत, जवळ बैसवणे सगळं उठतात निवेदिला तयाच्या. तुम्ही करावे आता ऐसे, शीघ्र जाऊन त्या म्हैस पाषाण करी उचलून विशेष तयांच्या पृष्ठी स्थापावे. मग विभक्तास्त्र विभूती चर्चुनी तयांच्या भाळाप्रते मागून पाठविले साते समाचारा तयांच्या. तेवते श्री गुरुच्या आज्ञे करून पाहते चालेल सीमास्थान, तरी ते सर्वही ओनवे होऊन ठाई ठाई खुंटले. 7 अशी पाहुणे अवघ्या मूर्ती परमचित्ती लज्जित होती,
अधोवदन करून पाहती परी न देती उत्तर ही जाऊनी बोलती त्यांते कैसे सोडून गुरुते जीवित लोभ धरून या मनाते मार्ग केला पुरारा परीश्वराची आघात करणी सकळ पडली मही खिळूनी ऐसी आरती कोण तरुणी गेला आहे सांगा पा मग असते गे सकळ पाशान पृष्ठी ठेविते बळे करून स्पर्श होताची जाती चिकटून अंग हलविता पडेना मग परम आक्रंदते चुकलो चुकलो ऐसे म्हणते आता क्षमा धरून शेती सोडवावे आम्हाचे एरुमंती खुशाल असा म्हणती खुशाला असा जीविताचा धरुणी भरवसा स्वामी पावनी आल्या देशा सोडवणी नेऊ तुम्हाशी गुरु करिता हा कशाला संकट पडता काढिता पळा परी ज्याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होत असे आता सुस्त असा चित्ती आम्ही जातो खानदेशा प्रती दैवे वाचुनी आल्या ती सोडवणी नेऊ तुम्हा ते ऐशी सकाळ करुणी भाषण सकाळ पृष्टी देवणी पाषाण परते झाले या गुरु आज्ञे करून परिती पाहुणी आरंभळती म्हणती गुरु माये ओणी माय होणी सदैव हृदय आमासही सवे न्यावी श्रीराज्या माझारी आमची सकळ गेली भ्रांती आणि गुरूंची समजली प्रतापशक्ती आता सकळ नासुनी दुर्गती विश्वासात टेकलो ऐसी करिता विनवणी ती ऐकली 7 जणी मग म्हणती श्री गुरुते सांगून सुटका करू तुमची ऐसे बोलून सकळा कारण पुन्हा आले परतून म्हणती महाराज दैन्यवान शिष्य कटक मिरवले त्यांची नासली सकळ भ्रांती पृष्ठीपाषण घेऊन आरंभळती तरी आता कृपा ओसलून चित्ती मुक्त करा सर्वांते आता इथून गेली प्राण सोडणार नाही आपले शरण सर्व स्थिर मती धरून चरणावरी लोटतील नाना युक्ती करून करतील श्री गुरुचे समाधान हे सच्चिशाचे ऐकून वचन नाथ चित्ते तोषला मग विभक्तास्त्र मंत्र होती जल्पणी योजली भस्मची मोठी ओपणी शिष्या कर संपुटी मने चर्चुनी यावे दयाते मग एक शिष्य जाऊन तेथे भाळी चर्चुनी भस्मची मोठी ते चर्चिता झाले सकळ मुक्त 7 उणे 700 ऐसे मुक्त झाले सकळ जणी उणी लागले गुरुचे चरणी नाथ तया लागून पाहुणी आहा आहा म्हणत असे स्वयसे बोलून वचन तेथून टाळी ता मग मुक्काम श्री देशाचं सीमेवरी जाऊन वस्ती लागी विराजते ते दीन लोटल्या झाली रात्र तो चमत्कार वर्तला ते क्षिते भूभूकार द्यावया मारुती शेतवणी चालेला तो मार्गी येता अस्त्र सबळ वेष्टित झाले पदकमळ परी तो वज्र शरीरी तुंबळ अस्त्रा लागी मानिना हे निश्चितता माझी विचार करत हे स्पर्शस्त्र आहे निश्चित तरी येथे कोणी प्रतापवंत आला आहे निश्चय ऐसा विचार करून चित्ती येता झाला सिमी प्रती तो कटक पावनी नाथपती मनात विचार करीत असे की म्या यत्न करून बहुत ते पाटला मच्छिंद्रनाथ परी कटक गेली तेथ बोधितील तयासी मग बोधे होऊन या स्वर स्वदेशी येईल मच्छिंद्र मग मैनाकिनी मुखचंद्र दुःख सागरी उतरेल तर येथेची ते निर्बळ करून मागे लावावे परतून मग अति भीमरूप धरून भूकार करतसे गाजोय पुच्छाचा फडत्कार भयंकर रूपी अति तीव्र ते पाहुणी अकटक भार समग्र स्वामी आळ दडताती म्हणते महाराजा प्रळय काळ प्रथम दिला महाबळ आता बक्षील कटक सकळ उपाय काही योजावा म्हणे नाही भय उगेची पहा धरुनी धैर्य याने तुमचे करावे काय अचळपणी असारे मग करी एवढी भस्मची मोठी वज्रास्त्र पर्व बोले होती तो प्रयोग प्रसिद्ध होता दाटी भस्मची मोठी फेंकिली मग ते वज्रास्त्र परम कठीण माथा मिरविले भूषण गगन एरेकडे वायुनंदन निजदृष्टी पाहत असे मग मोठमोठी वस्तूंनी पर्वत फेकीत झाला गगनपंत ते गिरी आदळता वज्रास्त्र चूर्ण होती क्षणार्धे ते पाहुणी अंजनी सुद्धा प्रेरित झाला मुष्टीघात तेने वज्र झाले गंभंगित निश्चित मही पडले शिवता प्रकरण दृष्टी पाये कर्दनंदन मग काळिकास्त्र जल्पून भस्मची मोठी सोडीत असते यावेळी सर्व सवेची अग्निस्त्र सोडीत झाला प्रयोग मंत्र त्यावेळी सवेची वासवास्त्र वरी वायुस्त्र प्रेरिले मग ते वायुस्त्र प्रयोग होता द्विमूर्धनी दाटला सविता मग महापर्वत अस्थि स्थूलता भस्म होती तयाने तो अंजनी सुद्धा सकट तो अति तीव्र करीत नेट या उपरी काय उद्धोट विभ्रावृत्ती प्रगटला की कृतांत जैसा मुख पसरून ग्रासोपाय सकळजन त्या ते साई परिपूर्ण वासू शक्ती मिरवली जैसा यमा मागे दम
प्रगट होय हरूपा प्राण असे उभयासन तरुण कडकडा करीत असे. जैसे खग मेघडंबरे चमकावा मारिती चपळे परी उदिले भक्ती तज्ञू परी प्रणय धरणी मिरवल्या. त्यात अग्नेसऱ्यांचा ताप थोर त्यावरी सह्याते वातास्र मग मारुती देह होणी जर्जर रक्षणार्थ काही दिसेना. वासव आणि काळिकास्त्र मागे पुढे होणी पवित्र प्रहर भेदाया पाहती स्वतंत्र परी वायुपुत्र चपळतो देई अस्त्राचे 2 हात ओढीत झाला चपळवंत तरी तेही अस्त्र चपळ बहुत हस्तयुक्त होऊन देत. यावरी अग्न्यास्त्राकारण पुच्छी योजी वायुनंदन या परी वातास कारण स्तुती विनोनी आला दिले. म्हणे माझ्या प्रणयवंत प्रविष्ट करा अग्न्यास्त्रात तरी तुझा आहे सुत लोका माझे मिळवत असे. परिग्रहींचा पाहुणी अनर्थ पूर्णता पाहुणी तुष्टला वर्तात ऐसे प्रकरणी हृदयात निवारीचे मार्ग ऐसे उत्तर ऐकून सावधान मग बोलवे वायुनंदन ते वातस्त्र झाले क्षीण महाप्रतापे आच्छादी. ते पाहुणी कानिपणात मोहनास्त्र प्रेरणा त्वरित ते गुप्तास्त्र हृदयात जाऊन आत संचरले तरी वज्र शरीर लागन धरी मोहनास्त्र परी काहीसा भ्रांत वायुकुमार निज देही ताटला. तर तैसाची भ्रांती माझारी अग्नेस्त्र पुच्छे धरी महाबळे समुद्र ते भेगावणी दिदले. परी अग्नेस्त्र महाप्रसबळ काढू लागले समुद्र जळ जळाचरा उडवला प्रणय काळ तेने समुद्र गजबजिला. मग तो येऊनी मूर्तिमंत निज दृष्टीने जो पाहत तो गारी पाणी वायुसुत युद्धलागी मिळवले. परितयाशी ओढला प्रणय काळ अग्नेस्त्रात करी शीतळ मग जलद आरुणी सकळ अग्नेश्री स्थापिले. ते निद अग्नेस्त्र झाले शांत एकीकडे वायुसुत मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त परी पुच्छ पर्वत उचलिला. पर्वत उचलावयाची संधी भागली होती तिकडे बुद्धी आणि स्थावर मोह स्त्री बुद्धी भ्रम पडला होताची. त्या संधीत दोहीकडून पाटी अस्त्रे धोन एकदाची बिदिली प्रहार करून सबळ बळे करून या. जैसी मिशाची मूर्धनी झुंजता एक होय मिळणी तैसी पृष्टी हृदय लक्ष्मी भेदिती झाली ती अस्त्रे. कारिकानी वासवशक्ती भेदिताची मूर्छित झाली व्यक्ती तेने उचलून महीवरती वातसुत पडियेला. ते पाहुणी अनिळ राज हृदय उजळले मोहबीज मग प्रत्यक्ष होऊनी तेजपुंज तयापासी पाहतला. परित्वंजनीचा बाळ वज्र शरीरी ब्रह्मांड बळ पुच्छ सावरुणी उतावेळे युद्धा मिसळू पाहतसे. मग श्री वाते धरून हात म्हणे ऐक मधवचन सत्य हे सबळपणी आहे नाथ रळी याते करू नको. पुरी पाय मचिनात तव शिरी दिदला होता पर्वत वाताकर्षण विद्या बहुत जाजुले मिरवे यापाशी तरी आता सख्य करून कार्य काय ते हे साधून गुळ दिल्या पावे मरण विषय त्याते नकोची. या परी बोले अपांपते म्हणे याची मान नव्हते माझी चित्ती सख्यासारखी दुसरी युक्ती योग्य दिसेना. मग उददी आणि द्वितीय वाते सवे घेऊन मारुती ते कानिपते घेऊन त्वरिते परमप्रीतीने भेटले. कानिपतीनी देवासी नमन करी तसे अतिप्रीतीसी नमोनी पुढे वायुसुतासी युद्ध का सोडिले म्हणतसे. ही ऐकुनी बोले अनिळ की युद्ध कास्या करिता तुमळ कवन अर्थी तयाचे फळ आम्हाला गी दाखवा. नाथ म्हणे तया मारुतीशी युद्ध करी तो होतो कासे असे मारुती म्हणे का म्हणेसी तरी ऐका माझी म्या बहुत यत्न करून गौरवणी मच्छिंद्र नंदन परम आदरे श्री राजा कारण पाठविला आहे की तरी त्याचे यसती जाती ते गेली त्या प्रती भेटल्या त्याची समूळ वृत्ती बोधस्थिती आली तिला मग तो सांडून तेथीचे स्थान सो देशात करील गमन ऐशी चित्ती कल्पना आणून युद्धाला घे मिसळलो. तर आता असं कैसे हा गेल्या श्रीराजास काही योग मच्छिंद्रास बोलू नये दुरुक्ती ऐसे प्रकारे भाष्य देऊन आवश्यक करावे यांनी गमन. मग माझे काही एक चलन होणार नाही नाथाशी ऐसे बोलता वायुसुत अपांपती म्हणे बरवे यात हा म्हणून वदे मरुतसुत यात काय व्हायचं तसे. मग हसूनी बोलिले कानिपणाते हा शंका रिया तुम्हाते
तरी प्रयोजन काय आमुते मच्छिंद्रा ते बोलाया. तरी सहसा आम्ही मच्छिंद्राशी बोलणार नाही दुर्बलेशी आणि संबोधून त्याशी तेथील तेथे स्थापू की ऐसे वधून कर्तळ भाष्य देऊन तुष्ट केली त्यास. मग आपण आपल्या सुस्तानास त्रिवर्ग ही चालिले. सकाळी गेले स्वस्तानाशी तो उदय झाले लोटली निशी. मग शिष्य कट्ट्याकेसी तेथून या निघाले. श्रीराजात प्रवेशून नाना तीर्थक्षेत्र स्थान पाहत पाहत गजनंदन शृंगमुरडी पाहतला. तो ते गावीची नृपासनी तिलोत्तमा मैनाकिनी मच्छिंद्रस बैसुनी स्वास्थानी सेवी लागी विनटली. तो काणीपणात फेरी आला करीत राजद्वारी सवय शिक्षक कटक भारी. तो द्वार रक्षक शोधा लागी धावले. शोधिता शिष्य नैनी तो काणीपाव कळला कानी. मग जाऊन या राजांगणी वृत्तांत सुचविला. मनदी महाराज ग्रामद्वारी काणीपास नाथ परिवारी. 700 शिष्य समुद्र लहरी तो भेटी आलासे. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणी पाहिला तया कोण पंत. एरी मध्ये म्हणवती नाथ कानपाटी करणी. ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ परमत चकली तयाचे चित्त. म्हणे आला की गोरक्षनाथ पालटोनी नावाते. तर आता कैसे ते राहू दे या सुखाते. आहा तिलोत्तम सौंदर्य वाते लादली होती प्रीतीने. परी तया माझी विक्षेपा आला की सैंधवी दुग्ध घट्ट नासला. त्यांनाही न्याय झाला प्रारब्ध वशे आमुसा. आता सो कैसे तरी यासी न्यावे ग्रामाभितरी. म्हणून सिद्ध करून स्वारी अश्वविष्बिके सह निघाला. त्वरी येऊनी ग्रामद्वारी परसूर भेटी झाल्यावरी कानिपा पाहुणी हृदयाभितरी समाधान मिरवले. मग आदिशौनी नमन रुजामे भरतरी कनकवर्ण मही पसरून योग धर्म तयावरी बैसविला. मग कोण कोणाची समूळ कथा तज्ञपसुद्धा गुरुचे पंथा. त्यांनी सांगितले समूळ वार्ता जालिंद्र जन्मापासून. मग मच्छिंद्र म्हणे जालिंद्रनाथ देता अनुग्रह उत्तम यात. तर तुकानिपा नाम सुत गुरुबंधू तो माझा. मग शब्दशब्दी अधिकोत्तर वार चालली प्रेमळ. मग वाहुणी गजस्कंदावर ग्रामा माझी आणले. मग नाना युक्ती रसुनी चित्ते सोये करे मच्छिंद्र जाती. एक मास अति प्रीती कानिपा राहाविला त्या स्थानी. राहिला परी तो नाथ कैसा. तरी समूळ कथा सुधारसा. पुढील स्वाध्यायी श्रवणी वसा. श्रवण होईल सकळी का. तर ह्या भक्ती कथा सारसव तुम्हा वैष्णवांचे निज माहेर. प्रपंच सांडुनी राहावे स्थिर यादवलगिरी येऊनी. नोंदणी सुद्धा नरेवशी कवी मालू नाम जयासी. तो बैसला ग्रंथ माहेराशी सुख संपन्न भोगावया. सस्यसी भक्ती कथा सारसमंत गोरक्ष काव्य किंवा सदा प्रसिद्ध भाविकचितोर पंचदशाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची. कंठी छळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओठी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सर सोन वक्र तुंद्रयत्नी नयना. दास रामाचा वाटपाय सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोडणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्यान पाईन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजन. भावे ओवाळीन म्हणेन नाम. तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुद्रम तुमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावा. करोज्ञि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे.
श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे